प्रतिकूल परिस्थिती, पण परशुरामाच्या भूमीचे संस्कार आणि अर्थात एका आजीव सैनिकाचा लेख आणि इथे असणाऱ्या प्रत्येकाचा मानसपुत्र मी बाळा शिंदे बोलतोय. जन्माला आल्यानंतर आई वडिलांचे संस्कार आणि माझ्या नशिबानं दिलेले एकजात समोर असणारे आई वडील आज समोर पाहताना फार आनंद वाटतोय. प्राधिकरणातील प्रत्येक घर मला माझं आपलंसं वाटतं. इथे असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठाचा ओलावा मला कायम लहान असल्याचा भासवतो आणि त्याचा मला अभिमान आहे. बरं, आणि म्हातारे वगैरे नाही बरं का. आपण असणारे सर्वजण महातारे आहात, सुपरस्टार आहात. वयाचं कारण असेल नंबर्स, पण मला वाटतं सादरीकरण पाहिल्यावरती तुम्हाला कळलं असेल की तुमचं वय आजही चिरतरुण आहे. तुम्ही कायम शिकवता, तुमच्या अनुभवानं आमच्या सारख्यांची पिढी नाही तर आयुष्य समृद्ध करता. कितीतरी धार्मिक सहली, आंदोलन, उपोषण, मेळावे, विरंगुळे, सणवार, इतकंच नव्हे तर ज्येष्ठांची पहिली वहिली झालेली दहीहंडी. अनेक खेळ इतरांना मागे खेचण्यासाठी असतात, पण एकमेकांना डोक्यावरती घेऊन आपण विजयाची दहीहंडी सुद्धा फोडली आणि त्याची दखल सर्वश्रुत घेतली, अनेक न्यूज चॅनलने घेतली. आपण कायम माझ्या सुखात आणि दुःखात एका जिवंत झऱ्यापाने आहात. आयुष्यातून आई गेल्यानंतर आई नावाचं पात्र कायमचं नाहीसं झालं असं वाटलं होतं, पण तुमच्या रूपानं माझी आई मला रोज भेटते, माझ्याशी घट्ट मिठी मारते, मला प्रेमानं जवळ घेते, हवं नको ते पुसते, माझ्या तब्येतीची काळजी करते. तुमच्या रूपानं माझी आई मला रोज भेटते. बरं, आपण म्हणजे आज सगळ्यांना प्रश्न वाटला असेल की आज अचानक पत्र कसं. आज जरा बोलावं असं वाटलं. सहज कुठेही भेटल्यानंतर रामराम, जय श्रीराम म्हणत आपण तासन तास गप्पा मारतो, पण आज बाळा पत्रातून का बोलतोय याचा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. जगात आज देशाची लोकसंख्या 1 नंबरवरती आहे, पण लोकसंख्येबरोबरच देशात वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा वाढते, याची खंत वाटते. बरं, इथं असणाऱ्या ज्येष्ठांना हवं तरी काय. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. या थरथरणाऱ्या हातांना तुझ्या प्रेमाचे 2 शब्द आणि फक्त थोडासा आधार दे, बाकी काही नको. बरं, या शब्दातून शब्द कुठून उसने आणायचे आहेत का, तर नाही. काल परवा सहज कुठेतरी जाताना मी पाहिलं की घरात काहीतरी कुरकुरीचा आवाज होता. त्या कुरकुरीचा आवाज अगदी चौकापर्यंत आला होता. बहुतेक घरात काहीतरी झालं होतं. आजोबा जिथे गेले ती गोष्ट आणण्यापासून विसरले आणि तशीच घरी आले, म्हणून घरच्यांनी सर्वांना त्यांना टार्गेट केलं होतं. आपण सर्वांनी पाहिलं असेल, अमेझॉनच्या जंगलामध्ये एखादं झाड तोडायचं असेल तर ते सहज तोडलं जात नाही. गावातील सर्व मंडळी झाडाजवळ येतात, त्या झाडाला कोसतात, त्याला हवं नको ते भलं वाईट बोलतात आणि कालांतरानं ते झाड आपसुकपणे मरतं. इथे असणाऱ्या सर्वांना आता त्याच वयामध्ये आहेत. वयाची 30-40 वर्ष, नोकरी, व्यवसाय या रोजच्या सवयीतून निवृत्तीचा दिवस येतो आणि सर्व कालचक्र थांबतं. अशा वेळी चिडचिड होणं साहजिक आहे, असं वाटत नाही का. इतके वर्ष त्याच सर्व दिनक्रमात अडकलेले आपले आईबाप एका दिवसात निवृत्त होत नाहीत बाळांनो. त्यांनाही फक्त तुमचा सुसंवाद पाहिजे. आणि मी फार भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे आईबाप रोज भेटतायत आणि ते माझ्यासाठी माझ्या जन्माची पुण्याई करतायत. कोणीतरी छान लिहून ठेवलं होतं की आपण जर भविष्याचा म्हणजे तुम्हाला जर 10 वर्षाचा विचार करायचा असेल, 1 वर्षाचा विचार करायचा असेल तर तुम्ही शेती करा. 10 वर्षाचा करायचा असेल तुम्ही झाडं लावा. आणि भविष्याचा विचार करायचा असेल तर युवकांवरती इन्व्हेस्टमेंट करा, त्यांना संधी द्या. माझ्या परीनं मी असं म्हणेल, तुम्हाला जर तुमच्या आईवडिलांच्या ऋणातून किंवा त्यांचं आभार मानायचं असेल तर तुमची पुढची पिढी चांगली घडवा. मी या पलीकडे अजून म्हणेल, अगदी शेवटचं, जर तुम्हाला तुमच्या मुलांनी तुम्हाला वृद्धाश्रमात धाडायचं नसेल तर तुम्ही त्यांच्या डोळ्या देखील तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकू नका, कारण हे कालचक्र आहे. त्यासाठीच हे पत्र आहे. बाकी तुम्ही सर्वांनी मला भरभरून दिले.
खिशात असणाऱ्या समृद्धीपेक्षा तुमचं माझ्या सोबतचं असणं माझ्या समृद्धी आणि श्रीमंतीचं प्रतीक आहे. आज प्राधिकरणात नवे संबंध पंचक्रोशी ज्येष्ठांचा मानसपुत्र हा शब्द मिरवताना मी कालही अभिमानी होतो, आजही अभिमानी आहे आणि स्वाभिमानी तुमच्यामुळेच आहे. तुमच्या आनंद आशीर्वादांसाठी आणि तुमचं माझ्यासाठी असण्यासाठी मी तुमच्या कायम ऋणात राहील. स्वतःची काळजी घ्या, बोलत जाऊयात. काही शंका असेल तर विचारत चला, काही प्रॉब्लेम असेल तर सुसंवाद करूयात आणि एकमेकांच्या साथीनं आयुष्याची ही सायंकाळ चिरकाल जगूयात. धन्यवाद. तुमच्यावरती प्रेम करणारा आणि अभिमानानं तुम्ही दिलेलं नाव मिरवणारा तुमचा मानसपुत्र चंद्रकांत उद्धव बाळा शिंदे.